निर्मूलनासाठी सामुदायिक सहभागावर भर द्या. निक्षय मित्र वाढवा. जिल्हाधिकारी अमोल येडगे. टीबी फोरमच्या बैठकीत आरोग्य विभागाला सूचना. क्षयरोग निर्मूलनासाठी सामुदायिक सहभागावर भर देत आवश्यक ती मदत करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय टीबी फोरमची बैठक पार पडली. जिल्हा क्षयरोग केंद्र आणि सीपीआर रुग्णालय यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या फोरमचा उद्देश क्षयरोग निर्मूलनासाठी समुदायाचा सहभाग वाढवणे आणि रुग्णांना केंद्रस्थानी ठेवून नवीन धोरणे ठरवणे हा आहे. जिल्ह्यात क्षयमुक्त ग्रामपंचायतीची संख्या वाढत असून ऑक्टोबर अखेर 1025 पैकी 882 ग्रामपंचायती पात्र ठरत आहेत. डिसेंबर अखेर अंतिम निवड निश्चित होणार आहे. 2024च्या दृष्टीने यापूर्वी क्षयमुक्त ग्रामपंचायत वाढवण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 37 ग्रामपंचायतींना सुवर्ण, 175 ग्रामपंचायतींना रौप्य आणि 270 ग्रामपंचायतींना कांस्य पदक मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वैदक यांनी दिली. जिल्हाधिकारी येडगे यांनी आरोग्य विभागाला औषधाला प्रतिसाद न देणाऱ्या एमडीआर क्षयरुग्णांसाठी सीपीआर रुग्णालयात स्वतंत्र वार्ड उभारण्याच्या सूचना दिल्या. पुढील 15 दिवसात याबाबत निर्णय घेण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी अन्यत्र जाऊ नयेत यासाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 5 क्षयरुग्ण दत्तक घेत त्यांच्या पोषण किटचे वितरण बैठकीदरम्यान केले. इंडोकाउंट फाउंडेशनने 1300 क्षयरुग्ण दत्तक घेऊन 3900 पोषण किट उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी फाउंडेशनचे प्रतिनिधी अमोल पाटील यांचे आभार मानले. याशिवाय घाटगे पाटील इंडस्ट्रीज उसगाव यांनी 1000 किट, लक्ष्मी पंप कागल एमआयडीसीने 900 निक्षय मैफिल जाणीव फाउंडेशनने 75 किट दिल्याबद्दल जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान सर्व क्षयरुग्णांना पोषण किट वितरित करण्यात आले आहेत. आगामी वर्षातील गरज भागवण्यासाठी किट वितरणाचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला केल्या. प्रत्येक आस्थापनात निक्षय मित्र तयार करून रुग्णांना मदत करण्यासाठी मोहीम राबवण्याचे आवाहन. टीबीशी संबंधित आजाराच्या प्रतिबंधक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस भिसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम मदने, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉक्टर फारुक देसाई, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वैदक, टीबी PLHIV नेटवर्कच्या दीपा सिरपुरकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण, कोल्हापूर.